तर हॅलो पब्लिक, गुड मॉर्निंग. आज आपली ट्राइम स्पीड 400 आज वॉशिंगला न्यायची आहे, म्हणजे तिला धुवायची आहे. मस्त एकदम चकाचक करू. थोडीफार खराब झालेली आहे, तर अजून बघूया गाडीचा लुक आणि ओडोमीटर आणि ते, कारण सर्व्हिसिंग जवळ आलेली आहे. त्यामुळं आता मी आहे अहिल्यानगरमध्ये राहिला आणि मला सर्व्हिसिंगला जायचं आहे पुण्याला, चिंचवडला. तर चला बघू एकदा गाडी आपली, ओडोमीटर आणि ते चेक करतो. काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम तसे 1-2 असतील आणि बाकी गाडी एकदम जे बाप एकदम रावस नादखुळा, नगरच्या भाषेत MS-16 नादखुळा. तर चला गाडी बघूया आपण लवकरच. आणि गाडी बघता बघता मी तुम्हाला बरंच काही सांगाल गाडीबद्दल. जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर बघा, तुम्हाला मी सांगतो तसं ॲव्हरेज सांगाल, किती मायलेज देते, कसं काय, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक तुम्ही मला सपोर्ट कराल याची मला खात्री आहे. आणि बघूया आपण पुढं गाडीचं लुक. ओके, तर मित्रांनो, हे असं गाडीचं लुक आहे. गाडीचा नंबर आहे MS-16 DX 9931 आणि अशी रेसिंग येल्लो कलरमध्ये गाडी आपली. तर ही गाडी पाहू शकता तुम्ही. मी काय गाडीला ॲडिशनल ॲक्सेसरीज म्हणजे बाहेरनं काही बसून नाही घेतलेली. मला हे बॅकरेस्ट शोरूमनेच हे केलेलं आहे, ॲक्सेसरीजमध्ये फ्री दिलेलं आहे. हे खाली इंजिन गार्ड बघू शकता, हे इंजिन गार्ड दिलेलं आहे. हे साईड बंपर तर असतंच शोरूमचं. बार अँड साईड मिरर आहेत गाडीला, लुक एक नंबर येतो याचा. त्यानंतर विंडस्क्रीन दिलेली आहे शोरूमने. आणि विशेष म्हणजे टँक पॅड पण शोरूमवाल्यांनीच दिलेले आहे. मिडलला एक आहे, राईट साईडला एक आहे. तुम्ही पाहू शकता, एक मिनटं तुम्हाला राईट साईडला दाखवतो. इकडं राईट साईडला एक टँक पॅड आहे आणि तुमच्या लेफ्ट साईडला हे पाहू शकता. असं इथं ट्राइमचा लोगो आहे. आणि टँक पॅड बोललं की चांगली क्वालिटी आहे त्याची एकदम. म्हणजे पायाला जसं आपण पाहतो ना, जास्त गाडी चालवल्यावर किंवा जास्त गाडी पळवल्यावर थोडं असं पायाला कसं तरी होतं, म्हणजे खाजवी ती पायाला. तर तसं काय होत नाही, एकदम मस्त एकदम टँक पॅड दिलेली आहे कंपनीने. आणि पाहू शकता तुम्ही. अजून तुम्हाला ओडोमीटर दाखवतो. गाडीचं इंजन ओके, मिशन ऑन. ओडोमीटर चेक करू शकता तुम्ही. 746 झालेलं आहे ओडोमीटर. आणि 26चं ॲव्हरेज दिलेलं आहे मला आत्तापर्यंत. मी एवढं सिटीमध्येच चालवतो जास्त, त्यामुळं बघू आता. फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर ते बोलले की थोडं वाढेल ॲव्हरेज, पाहूया सर्व्हिसिंग केल्यानंतर. ते सर्व्हिसिंगच्या वेळेस मी पण तुम्हाला इथनं निघल्यापासनं तर तिथं सर्व्हिसिंग सेंटरला जाऊपर्यंत मी व्हिडिओ काढणारच आहे. तसा तुम्हाला तो व्हिडिओ सोडेल मी. त्याचे पैसे किती लागतात, सर्व्हिसिंग कॉस्ट किती आहे, काय ते सगळं सांगेल. काय चेंज करतात, कशी करतात, काय हे सगळं सांगेल मी. तर पाहूया पुढं अजून. नेक्स्ट तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर गाडी एक नंबर. मला नगरमध्ये भरपूर जणं बोलले की नगरमध्ये याचं शोरूम आहे का, तुम्ही पासिंग कसं काय केली इकडचे, असं तसं. तर आपले डॉक्युमेंट नगरचे होते, त्यामुळं नगरची सर्व्हिसिंग करून दिली शोरूमवाल्यांनी. ट्राइम्प शोरूम विमाननगर, BU भंडारी हे शोरूम आहे गाडीचं. तर खूप चांगली सर्व्हिस दिली त्यांनी मला. खूप म्हणजे एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे. आणि हे पाहू शकता, इथंच फक्त थोडी जास्त घाण होते बरं का, तुम्हाला जर दिसत असेल ना. हे पाहू शकता एवढ्या पॅचमध्ये. आणि ही अशी गाडी आहे. तर चला आपण जाऊ हिला वॉशिंग सेंटरला घेऊन, मस्त एकदम
चकचकीत करू गाडी. इथं पण ट्राईमचा लोगो दिलेला आहे बॅकरेस्टला आणि इथं तर खाली आहेच ट्राईम्प. सो चला आपण जाऊया वॉशिंग सेंटरला गाडी घेऊन. तर मिळूया तिथं. ओके बाय बाय. गाडीचा पिकअप नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. म्हणजे 400 cc वाटतं की हा आपण चालवतोय 400 cc गाडी. साईडची मिरर पण तुम्ही बघू शकता, राईट साईडची एकदम क्लिअर दिसतंय की मागं गाडी आहे की नाही एकदम. आणि तुम्हाला इझी होतं एकदम बघायला की मागच्या साईडला मागून कोणी येत आहे का की काय. एकदम म्हणजे बेस्ट दिसतं. आणि आता बघा गाडी 4थ्या गिअरवर आहे आणि स्पीड बघा गाडीचा. म्हणजे काहीच असं लॅग इश्यू नाही आहे गाडीला की नाही का 4थ्या गिअरवर तुम्ही चालवताय. आणि सगळ्यात भारी म्हणजे क्विक डाऊन शिफ्टर दिलेलं आहे. म्हणजे विदाऊट क्लच पण तुम्ही गिअर डाऊन करू शकता. म्हणजे हे फीचर्स एकदम भारी दिलेले आहे गाडीला. फक्त गाडी सिटीमध्ये थोडी हीट होती ऑब्वियसली की 400 cc बोलल्यावरती होणारच ही. चला आता आम्ही आलेलो आहे DSP चौकात. सिग्नल आहे. व्हिडिओ बंद करतो नाही तर पावती कार्यक्रम केला जाईल. चला आपण आलो होतो सर्व्हिस सेंटरला, अबे साले वॉशिंग सेंटरला. पण ते बोलले 10:30 वाजता या. आता वाजलेत म्हणजे अजून अर्धा तास. चला परत घरी. तर माणसाची मेंटॅलिटी कशी असते, सकाळी सकाळी लवकर जाऊ म्हणजे नंबर लागल. किती टॅलेंट आता इथं आलो, यांचाच नंबर नाही लागला अजून. ते बोलले 10:30 वाजता या. आता परत घरी जातो, फ्रेश होतो. फ्रेश झालो की मग परत येतो. इथं पण गाडी आणल्यावर थोडी वेळ गार होईपर्यंत लावावं लागेल. गाडी गरम असल्यावर शक्यतो गाडी वॉशिंग करतच जाऊ नका. कारण जो इंजिनचा कलर राहतो तो कदाचित निघून जायची शक्यता राहते. आता आपण परत घरी जाऊया. आणि वॉशिंगचा व्हिडिओ मी सेंड करेल. मी गाडी वॉशिंग पण करणार आहे आणि पॉलिश पण करणार आहे. तर चला भेटूया. आता तर फायनली गाडी वॉशिंगला आणलेली आहे. वॉशिंगला इथं आणलेली आहे कार फॉर्म वॉश. साविडी नाक्यावर यांचं वॉशिंग सेंटर आहे. आपलं सुझुकी आणि हिरोच्या शोरूम समोर. चांगली वॉश करतात हे गाडी, त्यामुळं आणले. आता गाडी साईडला लावून ठेवलेली आहे कारण गाडी इंजिन थोडं गरम आहे. त्यामुळं थोडं इंजिन गार झालं की मग ते स्टार्ट करतील वॉशिंगची प्रोसेस. आणि त्यांना सांगितलं आहे की वॉशिंग पण करायची आहे आणि पॉलिश पण करायची आहे. तर पाहू आता. हा गाडीचा लुक आहे. आता वॉशिंग झाल्यानंतर बिफोर आफ्टर पाहूया आपण कसं होतं आहे काय होतं आहे. फर्स्ट टाईम वॉशिंग सेंटरला गाडी वॉश करून राहिलं आहे. म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे ही गाडी फर्स्ट टाईम करून राहिलं आहे. चालतं आहे. तोपर्यंत आपण मस्त. दिसत आहे का कुठे? इथे दिसे ना चहाचे दुकान दिसत आहे दूरपर्यंत. विजयलक्ष्मी. यस, आपल्याला मुक्काम पोस्ट आता विजयलक्ष्मी करू आपण. चालन, चला भेटूया आता वॉशिंगच्या वेळेस. बाय बाय.